आवाज कुणाचा? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 6 राजकीय पक्ष व त्यांच्या 2 आघाड्या यांच्यात अटीतटीचा सामना होत आहे. यापूर्वी असा राजकीय संघर्ष कधी झाला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदार कोणाला विधानसभेत विरोधी बाकावर बसवणार व कोणाच्या मस्तकावर राजमुकुट चढवणार याचा अंदाज करणं खूप कठीण झालंय. महाराष्ट्राच्या निकालाचा थेट राष्ट्रीय पातळीवर राजकारणावर परिणाम होणार आहे. 1990 मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या 30 वर्षात विधानसभेच्या 6 निवडणुका झाल्या. तेव्हापासून कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. राज्यात सातत्याने युती आणि आघाडीचं सरकार स्थापन झालं. आघाडी सरकार ही राज्याची गरज बनली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई महानगर असलेल्या या राज्यात येत्या निवडणुकीत काही वेगळं घडू शकेल असं वाटत नाही. कारण गेल्या 5 वर्षात राज्याने 3 मुख्यमंत्री, 3 सरकारे अनुभवले आहेत. एकमेकांच्या विरोधात लढलेल्या प्रमुख 6 पक्षांना 5 वर्षात सत्ता उपभोगण्यासाठी संधी मिळाली आहे. राज्यात ठाकरे यांची शिवसेना तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. नेतृत्वाच्या विरोधात बंड करणाऱ्या दोन्ही गटांनाच निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव व निवडणूक चिन्ह बहाल केलं. एका बाजूला सत्तारूढ भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती व दुसऱ्या बाजूला काँग्रेस, उभाटा सेना व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी अशा 2 आघाड्या एकमेकांच्या विरोधात मैदानात आहेत. महाआघाडीने महायुतीला सत्तेवरून हटवण्याचा पण केला आहे. महाआघाडीचे शिल्पकार 84 वर्षे वयाचे शरद पवार निवडणूक प्रचारात महाराष्ट्र पिंजून काढतायत. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रचारात महाराष्ट्र ढवळून काढलाय. मूळचे शिवसैनिक असलेले व शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेले राज ठाकरे, एकनाथ शिंदे, नारायण राणे हे सर्व दिग्गज नेते उभाटा सेनेच्या विरोधात जिद्दीने मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदे व त्यांच्या 40 आमदारांवर गद्दारीचा शिक्का मारून त्यांना घरी बसवा असे उभाटा सेनेचे नेते आवाहन करत फिरत आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं म्हणून बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत असे एकनाथ शिंदे ठसवून सांगत आहेत. जुलै 2022 मध्ये शिवसेनेत बंड झाल्यापासून एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे हे एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. शिवसेनेत यापूर्वी 3 वेळा फूट पडली, पण 40 आमदार व 13 खासदारांनी बंडाचं निशाण फडकावलं ही घटना अभूतपूर्व होती. या बंडखोर आमदारांचं भविष्य 20 नोव्हेंबरच्या मतदानात ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आपल्याला मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं, आपलं सरकार कोसळलं, ही जखम उद्धव ठाकरे कधीही विसरू शकत नाहीत. भाजपबरोबर असलेली 25-30 वर्षांची युती तोडून उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली व त्याची शिक्षा त्यांना मिळाली हे ते कदापि मान्य करणार नाहीत. एकनाथ शिंदे यांनी हे जबरदस्त धाडस दाखवलं, त्याची किंमत भाजपने त्यांना दिलीच आणि शिंदे यांनीही मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षात अहोरात्र काम करून आपल्या कामाचा ठसा उमटून दाखवला. महाराष्ट्रातील सर्वात जास्त उपयुक्त व कार्यक्षम नेता अशी एकनाथ शिंदे यांची ओळख दिल्ली दरबारी आहे. म्हणून मोदी शहा यांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या पक्षाला दिलं आणि उद्धव यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देऊन त्यांच्या पक्षाला मशाल हे नवीन चिन्ह दिलं. उभाटा सेना हे नाव व मशाल घेऊन ठाकरे लोकसभा निवडणूक लढले व त्यांच्या पक्षाचे 9 खासदार निवडून आले. भाजपाचे तेवढेच खासदार महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून आले आहेत. लोकसभेत शिंदे यांच्या पक्षाने 15 जागा लढवल्या व 7 खासदार विजयी झाले. अर्थात त्यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट ठाकरेंच्या पक्षापेक्षा सरस ठरला. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत ठाकरेंपेक्षा आपण सरस आहोत हे शिंदे यांना सिद्ध करून दाखवावे लागेल. उभाटा सेनेला एकाच वेळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप अशा 3ही पक्षांशी लढायचं आहे. लोकसभा निवडणुकीत उभाटा सेनेला मुस्लिम मतांनी तारलं हे कोणी नाकारू शकत नाही. मुस्लिम वोट बँक हाच उभाटा सेनेचा मोठा आधार आहे. पण लोकसभेप्रमाणे विधानसभेला मुस्लिमांची एकगठ्ठा मते उभाटा सेनेला पडतील का या मुद्द्यावर मतभिन्नता आहे. लोकसभेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांचाही उभाटा सेनेला लाभ झाला. तसा एकगठ्ठा लाभ विधानसभेला होईल का हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री पद गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न केला.
कोरोना काळात आपण मुख्यमंत्री असताना कुटुंबप्रमुख म्हणून कसे वागलो व कशी लोकप्रियता संपादन केली या मुद्द्यावर त्यांनी लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना त्याचा फारसा लाभ झालेला नाही. विधानसभेच्या मतदानापर्यंत कुटुंबप्रमुख म्हणून सहानुभूती राहील का? तसेच गद्दारांना घरी पाठवा हा मुद्दा टिकू शकेल का? या निवडणुकीत पराभव झाला तर संघटनेवरील पकड संपुष्टात येईल. म्हणूनच आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. आजही उबाटा सेनेवर ठाकरे परिवाराचा प्रभाव आहे. कौटुंबिक वरचष्मा आहे. मातोश्रीचा निर्णय अंतिम आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत हे जरी खासदार असले तरी पक्षाला शिंदे परिवाराचा विळखा आहे असे कोणी म्हणू शकत नाही. स्वतः शिंदे सामान्य कार्यकर्त्यालाही 24 तास उपलब्ध आहेत. कार्यकर्ता अडचणीत असेल तर शिंदे स्वतः त्यांच्या मदतीला धावतात हा अनुभव आहे. शिंदेंच्या पक्षाकडे 2.5 वर्षात शाखांची बांधणी झालेली नाही. पण नेते, सहकारी व कार्यकर्ते यांचं नेटवर्क उत्तम आहे. महाराष्ट्रात शिवसेना 85 जागा लढवत आहे तर उभाटा सेना 84 मतदारसंघात उतरली आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतांचे या निवडणुकीत विभाजन अटळ आहे. अनेक मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. वरळीमध्ये मिलिंद देवरा शिवसेना विरुद्ध आदित्य ठाकरे उभाटा सेना. कोपरी पाचखाडी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे शिवसेना विरुद्ध केदार दिघे उभाटा सेना. कुडाळमध्ये निलेश राणे शिवसेना विरुद्ध वैभव नाईक उभाटा सेना. दिंडोरीमध्ये संजय निरुपम शिवसेना विरुद्ध सुनील प्रभू उभाटा सेना अशी उदाहरणे आहेत. माही मतदारसंघात तर सदा सरवणकर शिवसेना, अमित ठाकरे मनसे व महेश सावंत उभाटा सेना अशी तिरंगी लढत आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर केदार दिघे हे धर्मवीर आनंद दिघेंचे पुतणे, निलेश राणे हे माजी खासदार नारायण यांचे पुत्र तर वैभव नाईक तिसऱ्यांदा लढतीत, मिलिंद देवरा माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार व आदित्य ठाकरे हे माजी मंत्री व उद्धव पुत्र. अमित ठाकरे हे राज ठाकरेंचे पुत्र तर सदा सरवणकर चौथ्यांदा लढतील. संजय निरुपम माजी खासदार तर सुनील प्रभू हे माजी महापौर. शिवसेना प्रमुखांच्या शिकवणुकीतून तयार झालेले एकमेकांच्या विरोधात जिद्दीने लढत आहेत. लाडकी बहीण ही 2.5 कोटींची वोट बँक महायुती व एकनाथ शिंदे यांची मोठी जमेची बाजू आहे. गद्दार, औरंगजेब, अदानी, टकमक, आरक्षण, महाराष्ट्राची लूट, भ्रष्टाचार, एन्काउंटर हे सर्व मुद्दे त्यापुढे गौण ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना म्हणजे शिंदे की ठाकरे, आवाज कोणाचा याचा कौल विधानसभा निवडणुकीत मतदार देणार आहेत. सरकार कुणाचे येणार, मुख्यमंत्री कोण होणार, त्याचप्रमाणे आवाज कुणाचा हाही प्रश्न या निवडणुकीत लाख मोलाचा आहे. करूया मरो अशी ही लढाई आहे. सुकृत खंडेकर.